यहोशवा अध्याय 5. इस्रायल लोक यार्देन पलीकडे जाईपर्यंत परमेश्वराने तिचे पाणी त्यांच्यासाठी कसे आटविले हे यार्देन पलीकडील अमोऱ्यांच्या सर्व राजांनी व समुद्र किनाऱ्याच्या सर्व कनानी राजांनी ऐकले. तेव्हा इस्रायल लोकांच्या भीतीने त्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले आणि त्यांच्यात काही हिंमत राहिली नाही. त्या समयी परमेश्वर यहोशवाला म्हणाला, गारगोटीच्या सुऱ्या करून इस्रायल लोकांची पुन्हा एकदा सुंता कर. त्याप्रमाणे यहोशवाने गारगोटीच्या सुऱ्या बनवून गिबअत हा आरालोत येथे इस्रायल लोकांची सुंता केली. यहोशवाने त्यांची सुंता केली ह्याचे कारण हे की युद्धास पात्र असे मिसर देशातून निघालेले सगळे पुरुष मिसर देशातून निघाल्यानंतर वाटेने रानात मरण पावले होते. मिसर देशातून निघालेल्या सर्व पुरुषांची सुंता झाली होती, पण मिसर देशातून बाहेर निघाल्यानंतर रानात वाटेने जे जन्मले त्यांची सुंता झाली नव्हती, कारण इस्रायल लोक रानात 40 वर्षे प्रवास करीत होते. मिसर देशातून निघालेल्या सर्व राष्ट्राने म्हणजे युद्धास पात्र अशा पुरुषांनी परमेश्वराचे सांगणे न ऐकल्यामुळे ह्या काळात त्यांचा संहार झाला होता. परमेश्वराने त्यांना शपथेवर सांगितले होते की जो देश मी तुमच्या पूर्वजांना तुमच्यासाठी शपथेवर देऊ केला आहे आणि ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत तो मी तुमच्या दृष्टीस पडू देणार नाही. त्यांच्या जागी ज्यांची जी मुले त्याने वाढवली होती त्यांची यहोशवाने सुंता केली, कारण वाटेने त्यांची सुंता झाली नव्हती, ती बेसुनतच राहिली होती. सर्व राष्ट्राची सुंता करणे संपल्यावर ते बरे होईपर्यंत छावणीत आपापल्या ठिकाणी राहिले. मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, मिस्री लोक तुमची निंदा करीत असत, ती आज मी तुमच्यापासून दूर लोटली आहे, म्हणून आजही त्या जागेला गिलगाल लोटून देणे म्हणतात. इस्रायल लोकांनी गिलगालात तळ दिल्यावर यरीहो जवळच्या मैदानात त्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी वल्हांडण सण पाळला. वल्हांडणाच्या दुसऱ्याच दिवशी त्या देशात पिकलेल्या धान्याच्या बेखमीर भाकरी आणि हुरडा त्यांनी खाल्ला. त्यांनी देशातले उत्पन्न खाल्ले. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मान्ना बंद झाला, तो पुन्हा इस्रायल लोकांना मिळाला नाही. त्या वर्षी त्यांनी कनान देशातले उत्पन्न खाल्ले. यहोशवाने यरीहोजवळ असताना समोर पाहिले, तो कोणी पुरुष आपल्या हाती उपसलेली तलवार घेऊन पुढे उभा आहे असे त्याच्या नजरेस पडले. यहोशवाने जवळ जाऊन विचारले, तू आमच्या पक्षाचा की आमच्या वैऱ्यांच्या पक्षाचा? तो म्हणाला, नाही, मी येथे परमेश्वराचा सेनापती ह्या नात्याने आलो आहे. तेव्हा यहोशवाने त्याला दंडवत घालून म्हटले, स्वामींची आपल्या दासाला काय आज्ञा आहे? परमेश्वराचा सेनापती यहोशवाला म्हणाला, आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती पवित्र आहे. तेव्हा यहोशवाने तसे केले.